तोंडाला अजून चांगलं हिरवं आहे बरं माका वाटतं एवढी ही हिरवीच कापून टाकावं राव. पण तो सारा नेमका एक राहिलेला आहे थोडा अर्धा. काही शनिवार आहे डॉक्टर म्हणले फोन केला तर मी ते म्हणले की मंगळवारी येणार आहे. मग त्यांच्याकडून महिन्याभराच्या आपण डायरेक्ट गोळ्या घेऊन येऊ. आणि ते गाडी 3 वर्षी वॉरंटी याला. हे 12च्या टाकीला 1000 लिटरची घेऊन टाकली आपण. मग घरी हळूहळू जा बरं का. त्याला लागला आता राव दिसत नाही पाऊस येतोय आता. गरम होत बरं का. आणि नेमकं आबाळ होतं इथं. लय वेळ नाही कारण त्या साईडनी सगळं मोकळं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण आहे की ना 9 वाजलेत. लाईट गेली आज. इन्व्हर्टरची लाईट आहे. आपल्याला आहे ना दादाच्या दवाखान्यात जायचं आहे. फक्त गोळ्या घ्यायच्या दादाच्या. डॉक्टर नेमके आहे ना आज शनिवार आहे. डॉक्टर म्हणले फोन केला तर मी ते म्हणले की मंगळवारी येणार आहे. मग त्यांच्याकडून महिन्याभराच्या आपण डायरेक्ट गोळ्या घेऊन येऊ. आणि नंतर एक महिन्यानंतर दाखवलं तरी चालेल. तसं वासरा ना खाली ना पाणी घेऊन जातो आपल्या गाडीत. ते पाणी व्हायला लागते मला. पण आजचे दिवस आहे फक्त. कारण आजच्या टाकी आणून प्लंबिंगचं काम करून घेणार आहे. स्टँड पण आजच्याच बनणार आहे आपलं. ते कंपनीवाले बनवून घेतील. नेमके लाईट नाही म्हणून मला पाणी ना हाताने ओतायला लागलं. जाऊ दे. आपल्याला ना रितीच्यातून आहे ना इळे आणायची राव. कारण आपण गावात आणलं ते गिन निघायचं. ते बियाणं काढायचंय. सोहाण्याकडून आणलं होतं ते ना. आजच्या आज काढून ना उद्या लावून टाकायचं. प्लॅनिंग का चाललंय आमचं. कारण की ना लय वेळ अजून थांबण्यात काय मजा नाही राव. रानात पण जायचंय. तर रवी येईन तवा. रवी आल्यानंतर त्याला घेऊन जाऊ रानात. नियोजन करू कसंच करणार. पीक कोणचं लावणार काय लावणार. नांगरणी केली नंतर वाटरायला लागेल. वावर तयार करावं लागतील खतबीत टाकून. रवी भाऊ. अरे भाऊ आहे का नाही. नाही घरी. आता हा बाहेर गेलाय नेमका राव. त्याला पोराला म्हणला बा आल्यानंतर फोन करायला सांग. चला गावात आपल्याला टाकी तरी घेऊन येऊ. टाकी आणि एक एल्बो घ्यायचं आपल्याला. एक नाही साधारण 2 घेऊ. 2 एल्बो घेऊन ठेवू. एक एल्बो आहे आपल्याकडे तिथं. आजच्या टाकीचं फिटिंग करून पाणी सज्ज करू डायरेक्ट. आम्ही ना टाकी घ्यायला आलोय. इथे येलवडीला इथं आम्ही घेतो ना बैलांचं हे गोड्याचं बीट कान्या इथं सापडली. ही वाली घेऊ आपण पारची. ही 500 लिटर असत ना आता नाही मेन्शन नाही राव. त्याला विचारू. चल बरं कसं रुपये लिटर तिथे बाय बाय. पाराची टाकी व्हायची ती पाराची 500 लिटरची का ती. ते किती लिटरची ही. आणि 500 लिटरची गुबडी. 500 लिटर. अरे ही लिटरची. 1000 लिटरची 500 लिटर. ती गाडी 3 वर्षी वॉरंटी याला. हे 12च्या टाकीला 1000 लिटरची घेऊन टाकली आपण. मग घरी हळूहळू जा बरं का. नाही हळूहळू जा. सावका जाऊन जाय ना पलटी करशील. चले बस रे. आपण टाकी त्याला आहे ना टाकी गाडी टाकली गिरे म्हणलं आपल्या गोट्या पुढे टाकी ठेव. आपण चाललो गावात कॉफी घ्यायला. कॉफी घेऊ आणि मग जाऊ. बायपासवाल्या कंपनीवाला जायला लागेल. स्टँड बनवलं का नाही. त्यांना फोन करतो साली फोन उचलीत नाही. ती भाव वाटत एक लय चित्र आहे. फोन केला फोनच उचलीत नाही. अजिबात काहीच नाही उचलीत. त्याला गरज लागली ना 50 वेळा फोन करत असते. गाडपट आहे. आजची आज टाकी झाली पाहिजे माहिती का. टाकी ठेवून लगेच सज्ज राहील. कसं पाणी बिनिट भरून ठेवले 1000 लिटरच्या टाकीत. 1000 लिटर घेतली आम्ही. त्यानंतर भविष्यात आपल्याला कामी येणारचे. केव्हा जाणार नाही आपलं.
आता पाणी पाजलं सगळ्यांना. मुन्ना फुन्ना लक्ष्मीला पंखा चालू केला. गरम होत होतं लई. नेमकी लाईट गेली ती आत्ताच आलीत. आज आपण टाकी आणलेली आहे. टाकी बाहेर ठेवली. प्लंबर नाही. प्लंबर आला स्टँड बनवायला लागेल. बरंच काम आहे. इथं 1000 लिटरची टाकी आणून टाकली डायरेक्ट. मग बरंच स्टोरेज करून ठेवायचं पाणी. मग काय अडचण नाही येत. 2000 years later. जवळपास 2 वाजलं राव. आत्ता आलो गोठव. कारण की दादाचे ना गोळ्या घ्यायला गेलतो. व्हिडिओ नाही काढला मी. पाऊस यायला लागला एवढ्या. इथंच नेमका एवढा आभाळ आहे वरती. पाऊस नाही तर वारा आलो कदाचित. काय सांगता येत नाही. हे ना दरवाजा खोलायचे राव. पण नेमकं खोलणारच काय. सगळं काढ लागेल अख्खं घाण. ती मागली सगळी घाण काढ लागेल. तवा ही टाकी आत घेता येईल. तर वरून फेकायला लागेल टाकी. पाऊस यायला लागला आता राव. दिसत नाही पाऊस येतोय आता. गरम होत बरं का. आणि नेमकं आभाळ होतं इथं. लय वेळ नाही कारण त्या साईडनी सगळं मोकळं आहे. वरती पडत आहे. हे काय वारा आले निघून पण नाही लई. एवढं काय वाटत नाही पाऊस पडत म्हणून जोरात. आपल्या मक्याला पण पाणी देऊन होईल. बरं झालं. तेवढं तरी काम होईल. हे ना याला नेमकं जागो ठेवलं आम्ही. याला काय प्रॉब्लेम नाही की निघा खाला. आणि ते बाहेर जाऊन राहून दे. काय प्रॉब्लेम नाही. ओके. कुंदसला सकाळी चालवाय नाही आलता मी चांगला. जवळपास 1 किलोमीटर येऊन जाऊन केलं. नाही 2 किलोमीटर येऊन जाऊन झालं तसं कधी तर. सकाळच्या बाहेर जवळपास 7 वाजता काढला होता. कोणाच नाही. पोर गेले सगळी लग्नाला बाहेर. त्यांचं मित्राचं लग्न वाटतं कोणाचं तरी परिचयच्या. हे सगळी गेलेत. मी एकटाच घरी येतं. आपल्याला प्लंबर नाही आला राव. स्टँड बनवून टाकलेलं आहे. स्टँडवाला आता सगळी जायला लागेल. बनवलं का नाही फोन रिसिव्ह करत नाही बावडते. काय राहिलं अजून. स्टँड आल्यानंतर प्लंबरच आहे बस. अदरवाईज काही काम नाही. आणि एक सॉकेट आहे 75 mm राव. ते आणायचं विसरलो मी. मी सांगितलं बरं त्याला. कुठे गेलं सॉकेट. हा होय 75 mm सॉकेट सांगायचं लहान द्यायला. याला त्यांना दिलं आम्हाला. इथं लावायचं होतं. हे नेमकं सॉकेट चुकलेलं आहे. याचं तोंड आहे ना असं पाहिजे होतं. असं सरळ मी असं या साईडला. नंतर परत इथं लावून इथे टाकी घ्यायची आपल्याला व्यवस्थित. 19-20 नाही काम करत. असं वाडावडी केली ना मग कर पाईपाला ताण पडन. त्याच्या नीट व्यवस्थित काम करू ना. आता बरोबर सेटिंग झालेली सगळं सामान लावायची सामानाची. कूलर खाली बसलो राव. कूलर चालू करून झोपाची यायला लागली. येड्या अंग जाम होते डायरेक्ट. कूलर नेड्या. पंखा बंद करून दे. बाहेर बांधली आणला येते काय. ओके पंखा बंद. ओके 5:30 वाजता जीव जाऊन दे. अजून 3 तासाने येतो डायरेक्ट. आत्ता 3 वाजलेत. 6 वाजता घेऊ. $2,000 years later. इकडं तोंडाला अजून चांगलं हिरवं आहे बरं. मका वाटतं एवढी ही हिरवीच कापून टाकावं राव. पण तो सारा नेमका एक राहिलेला आहे थोडा अर्धा. तो कापून टाकवलं. नंतर हे बाटुकडा कापून टाकायचं बारकं. नंतर आपल्या होतं 3-4 साले राहतील एवढा मोठा बापी. मका नाही आलो मी रानात. गाडी नाही माझ्याकडे. नाही मोठी गाडी होऊन आलो. त्यातच भरून वजून यायचं आता. मग ते तर चावलेली माघारी रिवर्स आणायची डायरेक्ट भरायचं हात. माका दाबून भरली मी. गाडीच नाही राव दुसरी.
त्याच्यामुळे असं करायला लागलं. 6 वाजले आता. वासरा लांब ठेवून आलतो, निघून आलो डाय खाली राहणार. मग गावायला टांग पडते. संघर्ष मोठा होता असा.